हां, त्या मूर्ती आहेत सगळ्या, पण देवळात मूर्ती नाही आहे. कारण कदाचित ही कल्पना त्या राजांच्या खमेर राजे होते ते त्यांच्या याच्यात असेल की हा निर्गुण निराकार आहे करण्याचा शिल्प आहे. म्हणजे पाणीग्रहणाचा जो विधी असतो लग्नातला की नवऱ्याचा हात खाली असतो आणि नवरीचा हात वर असतो, पण त्या शिल्पामध्ये एक वैशिष्ट्य असं आहे की पार्वतीचा हात खाली आहे आणि शिवाचा हात वर. मूर्तीबद्दल सांगतो, सगळीकडे रामाची मूर्ती जर का म्हणलं तर राम, सीता, लक्ष्मण अशीच मूर्ती असते. म्हणजे वनवासात गेलेले प्रभू रामचंद्र अशीच सगळीकडे मूर्ती असते. पण ही मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यात राम पंचायतन म्हणजे याला पट्टाभिषिक्त असं म्हणतात. पट्टाभिषिक्त म्हणजे सुरू करूयात आपण. आजचा जो हेरिटेज वॉक आहे आपला हा 51वा आहे. 2012 सालापासून हा सगळा प्रवास सुरू झाला. आज आपण 2025मध्ये आहोत आणि या 2 कार्यक्रम आता शेवटचे या वर्षाचे जेवढे लोक शेवटच्या कार्यक्रमाने येणार आहेत त्या सर्वांना 50 वर्षापूर्वीचं ॲल्युमिनियमचं 2 पैशांचं नाणं आपण भेट देणार आहोत. म्हणजे तुमचा वैयक्तिक नाण्यांचा संग्रह वाढेल. जे लोक परदेशात जातात येतात त्यांनी तिकडे गेले की तिकडची नाणी तिकडचे स्टॅम्प्स आणले पाहिजेत, म्हणजे मग त्याचं म्युझियम आपल्याला उभारता येतं. 9 तारखेला कर्मवीर भाऊराव पाटलांच्या संबंधित कार्यक्रम तर कदाचित सिनेमा दाखवायचं चाललं. आमच्या कॉलेजमध्ये जर सगळी व्यवस्था झाली तर 9 तारखेला आपला हेरिटेज वॉक कर्मवीर भाऊराव पाटलांवरती होईल आणि 10 तारखेचा आपला हेरिटेज वॉक हा 10 मे 1857ची स्मृती जागवण्यासाठी अत्यंत दुर्मिळ स्लाइड्स ज्या आत्तापर्यंत कुठे कोणाला मिळालेले नाहीत अशा उत्तर भारतातून शास्त्रींनी आणलेले आहेत त्याचा कार्यक्रम होईल. आणि 2012 पासून ते 2025 पर्यंत गेली 13 वर्ष आपण जे अव्याहतपणे काम करतो, मध्ये करोनाचा काळ सोडला तर या वर्षीच्या त्या हेरिटेज वॉकची सांगता त्या दिवशीच्या कार्यक्रमाने होईल. आणि मग ताज्या दमानं नवयाने पुन्हा एकदा आपण 15 जूनपासून कार्यक्रमामध्ये सादर करण्यात. एकच फक्त सांगतो, या मंदिराचं स्थापत्य ज्यांनी केलेलं ते बर्वेश्वर वय वर्ष 86 आता तर आम्हाला घडावर नव्हतं. मी राहकरणाची विनंती करतो की त्यांनी आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करा. सर्वांचं मी स्वागत करतो राहळकर राम मंदिरातर्फे आणि सर्वप्रथम आभार मानतो मी डॉक्टर कुठे गेलो गणेश राऊत सर, नंतर पोटे सर आणि महाराष्ट्र टाइम्स आणि HV देसाई कॉलेज यांनी अतिशय चांगला एक उपक्रम आयोजित केलेला आहे. तर त्यामुळे मी त्यांचे पहिल्यांदा आभार मानतो. तसेच नितीन माझा मित्र आहे, पण तो CA असून इंडॉलॉजी मध्ये त्यांनी MA केलेलं आहे टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून. त्याची आवड म्हणून तो खूप म्हणजे आत्ता त्यांनी चालत नर्मदा परिक्रमा पण केली आणि माझ्या नुसत्या सांगण्यावरनं तो इथे माहिती द्यायला उपस्थित राहिला म्हणून नितीनचे पण आभार मानतो. तसंच माझा मामा जो आर्किटेक्ट आहे ज्यांनी हे देऊळ नवीन बांधण्यासाठी स्वतः सेवा म्हणून काम केलं तर त्याचे पण मी आभार मानतो. आणि आता आपण विषयाकडे वळूया की राम मंदिराबद्दल. तर 187 वर्ष पूर्ण झाली. 1838 साली आमचे जे मागचे पूर्वज होते 6 पिढ्यापूर्वींचे गणेश राम बाबा रहाळकर, तर त्यांना ही मूर्ती जी आहे आत्ताची जी मूर्ती आहे ती एका काकेरडे नावाचे सराफ होते. तर त्यांच्याकडे ती गहाण पडलेली होती, म्हणजे त्यांच्या दुकानात असेल ती, आणि त्यांना ती आवडली होती. तर त्यांनी विचारलं असेल त्याची किंमत काय वगैरे, तर पण ते परवडले नाही म्हणून मग ते निघून गेले. पण काकेरडे सराफांच्या डोक्यात होतं ही गोष्ट की अशी आपल्याकडे चौकशी केली आणि त्याच रात्री त्यांना एकदम म्हणजे अशी आख्यायिका सांगितली होती की पोटशूळ झाला, म्हणजे खूप पोटात दुखायला लागलं आणि त्यांना दृष्टांत झाला की ही म्हणजे मला म्हणजे मूर्ती असं म्हणते की मला तू म्हणजे रहाळकरांच्याकडे ज्यांनी चौकशी केली त्यांच्याकडे पोचव म्हणून त्यांनी दुसऱ्या दिवशी वाजत गाजत मिरवणूक म्हणजे पालखीमध्ये घालून ती आमच्या गणेशराम बाबा रहाळकरांकडे मूर्ती पोचवली. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी इथे ते देऊळ स्थापन केलं. तर त्यातलं जे गाभारा जो आहे म्हणजे हा पर्टिक्युलर भाग तो तेवढे वर्ष जुनेच आहे, कारण त्याच्या भिंती एवढ्या जाड आहेत की त्याला अजून काही होणार नाही खूप वर्ष. पण जे जुनं मंदिर होतं ते लाकडी स्ट्रक्चर होतं, म्हणजे ज्या जुन्या काळच्या आतून खुन्या मुरलीधर आहे किंवा तुळशीबाग आहे तशाच प्रकारचं मंदिर आमचं होतं. लाकडी खांब होते सागवानी असे, आणि इकडे ह्या म्हणजे हे पॅसेज 2 आहेत तिथं 2 लाकडी माड्या होत्या. म्हणजे आता त्याच्याबद्दल नितीन पेशवेकालीन वगैरे तर सांगेल तुम्हाला. त्या माड्यांमध्ये माझे काका आणि चुलत काका असे राहत होते. पण ते इतके वर्ष झाल्यानंतर मग ते खचायला लागले होते खांब. तर आम्ही अनेक आर्किटेक्ट, माझा मामा पण होता, ते आले तर खांब थोडे खालती चालले होते, वाळवी पण लागली होती. तर अनेक जणांनी सल्ला दिला की आता असं स्ट्रक्चर ठेवणं धोक्याचं आहे, म्हणजे तुम्ही मेंटेनन्स जरी केला तरी ते खचणार, ते असं टिकणार नाही. तर त्यापेक्षा पूर्ण RCCमध्ये नवीन बांधायची गरज आहे. पण सभामंडप मात्र तसाच ठेवलेला बरं का, म्हणजे फक्त रंगवलेलं आहे. म्हणजे हे जे पोपट वानर वगैरे आहे हे सगळं जे आहे ते सगळं ते जुनंच आहे.
म्हणजे त्याला फक्त रंग दिलेला आहे, पण त्याचं आम्ही म्हणजे हे बदल केलेलं नाही. आणि याच्या भिंती एवढ्या जाळ्यात तुम्ही प्रदक्षिणेच्या मार्गाने गेलात तर कोनाड्यातनं तुम्हाला कळेल की एवढी खोली आहे त्याची की त्याला अजून 500-1000 वर्ष काही होणार नाही. म्हणून आम्ही ते म्हणजे गाभारा तसाच ठेवू शकलो, पण सभामंडप नवीन बांधला. 2000 साली सभामंडप नवीन बांधला. फक्त ते बांधताना असा मामाचं सजेशन होतं की आपलं जुनं स्ट्रक्चर आहे तशा प्रकारेच बांधायचं, सिमेंट कॉन्क्रीटचं असं म्हणजे न करता जर जुन्या प्रकारचं वाटलं पाहिजे असं करायचं. पण तरी RCCमध्ये करताना एक लिमिटेशन येतं, कारण माझ्या वडिलांचं खूप रामावरती निष्ठा होती आणि म्हणजे मागच्या वर्षीच वडील गेले माझे, तर त्यांना असं पेशवेकालीन म्हणजे हे खांब खालती चौकोनी नंतर त्याला पुढे असं अशा प्रकारचं करायचं होतं. पण तसे कलाकार मिळत पण नाहीत आणि RCCमध्ये तसं करणं मला वाटतं की काय म्हणजे जमलं नसेल कोणाला, म्हणून ते तसं झालं नाही. पण तरी त्यांनी मंदिर जसं जुन्या प्रकारचं असेल तसंच ठेवायचा प्रयत्न केला. असं जुनं लाकडी स्ट्रक्चर होतं. आणि मूर्तीचं बद्दल मी सांगितलं. आणि इथं दरवर्षी रामनवमी उत्सव होतो. आत्ता पण ह्यावर्षी पण रामनवमी उत्सव, गुढीपाडवा ते रामनवमी अशा ह्याच्यात उत्सव होतो. आणि आमचं आता 187 वर्ष अशी परंपरा चालू आहे. आणि आता आमचे ते खूप पूर्वज झाल्यामुळे एक वर्ष आमच्या चुलत काकांकडे मंदिर असतं व्यवस्था, एक वर्ष आमच्याकडे व्यवस्था असते. आत्ता हे वर्ष आमच्याकडे व्यवस्था आहे. नाहीतर माझे चुलत काका आहेत सुरेश राळकर, ते IIT इंजिनियर आहे आणि IIT एंट्रन्सचे पुण्यातले सगळ्यात पहिले क्लासेस त्यांचे होते. ते पण आता त्यांचं पण वय 85 वगैरे आहे. दुसरे चुलत काका ते पण CA आहेत. आणि माझे वडील हे होते पर्सोनल मॅनेजर होते कंपनीत. ते सांभाळून त्यांनी सगळ्यांनी हे देऊळ मेंटेन केलं आहे आणि आम्हाला ते वारसा दिलेला आहे. तसंच माझे आजोबा शाळेत प्रिन्सिपल होते, म्हणजे त्यांचा इथे फोटो लावला आहे. आणि त्यांची अशी एक शिकवणूक होती की म्हणजे ते सगळे रामाचे भक्त होते. तर त्यांनी एक श्लोक रचला की रामाचे निरपेक्ष दास्य करी तू मागू नको त्याजला. म्हणजे रामाचं तू निरपेक्ष भावनेने भक्ती कर, त्याच्याकडे काही मागू नको. त्यापायी झिजवी तनू निशिदिनी सोडू नको भक्तीला. त्याच्यासाठी तू काय तन मन धन सगळं झिजव, त्याचे सर्व असे त्याला समर्पित आधी शेषाचा उपभोग घेई विधीने याते चुकेना कधी. म्हणजे तुझं जे काय आहे ते त्याला आधी समर्पण कर आणि राहिलेल्याचा तू उपभोग घे असं. म्हणजे पहिल्यांदा जे काय आहे ते देवाचं असं त्यांची शिकवण होती. तीच त्यांनी वडिलांना हे केली. वडिलांनी पण माझ्या खूप म्हणजे आयुष्यभर त्यांची निष्ठा होती, त्याप्रमाणे ते निष्ठेने काम केलं. आता मूर्तीबद्दल सांगतो. सगळीकडे रामाची मूर्ती जर का म्हणलं तर राम सीता लक्ष्मण अशीच मूर्ती असते. म्हणजे वनवासात गेलेले प्रभू रामचंद्र अशीच सगळीकडे मूर्ती असते. पण ही मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यात राम पंचायतन म्हणजे याला पट्टाभिषिक्त असं म्हणतात. पट्टाभिषिक्त म्हणजे अभिषेक झाल्यानंतरचा राम. म्हणजे राम सीता लक्ष्मण भरत शत्रुघ्न. आणि आता पोशाखामध्ये मूर्ती झाकली जाते, पण मी नंतर तुम्हाला फोटो दाखवतो. तर त्याच्यात खालती नल नील जांबुवंत सुग्रीव हनुमान अशी पण त्याच्यामध्ये सिंहासनाच्या खालती आहे. आणि मग ही आता राम मोठा का बाकीचे छोटे का याच्याबद्दल नितीन तुम्हाला नंतर सांगेलच. आणि अशी ती मूर्ती आहे. आणि रामरक्षेत जे वर्णन आहे वामांकारूढ सीता म्हणजे डावीकडे सीता किंवा दक्षिणे लक्ष्मण यस्य वामे तू जनकात मजा. म्हणजे दक्षिण बाजूने उजवीकडे लक्ष्मण आहे, वामे तू जनकात मजा म्हणजे डावीकडे सीतामाई आहे, पुरतो मारुती यस्य समोर मारुती आहे. असं अशा प्रकारे हे आहे म्हणजे मूर्ती. तर त्यामुळे आत्ता तरी मला सांगण्याचं वय एवढंच आहे. बाकी इंडॉलॉजी म्हणजे स्थापत्यशास्त्र मूर्तिकला याच्याविषयी तुम्हाला नितीन जास्त माहिती देईल. धन्यवाद, आभारी. आता अबोधनी जे सांगितलं तोच धागा पकडून थोडंसं पुढे जातो. स्थापत्य त्यातले प्रकार याबद्दल जर वेळ मिळाला तर बोलूया. आता ही जी मूर्ती आहे त्याला पट्टाभिषिक्त मूर्ती असं म्हणतात. पट्ट म्हणजे सिंहासन, पट्ट राणी म्हणतो आपण. म्हणजे सोयराबाई या शिवाजी महाराजांच्या पट्ट राणी होत्या, कारण राज्याभिषेकाच्या वेळी त्या शेजारी होत्या त्यांच्या, त्यामुळे त्यांना आपण पट्ट राणी म्हणतो. तसं हे पट्टा म्हणजे सिंहासनाभिषिक्त आणि ज्याचा अभिषेक झाला आहे अशी ही मूर्ती आहे. म्हणजे ही जेव्हा रामाने रावणाचा पराभव करून किंवा वध करून जेव्हा राम परत अयोध्येला आला त्यानंतर त्याचा जो राज्याभिषेक झाला तो हा सोहळा आहे. आता इथे जो मुख्य वर्णविषय आहे म्हणजे राम आणि त्याच्या मांडीवरती डाव्या मांडीवरती सीतामाई आहे. रामाच्या मूर्तीचा साईज आणि सीतेचा साईज जर बघितला तर तो प्रपोर्शनेट वाटत नाही आहे, कारण रामाची मूर्ती खूप मोठी आहे आणि सीता खूप छोटी आहे. पण भारतीय कलेमध्ये किंवा इतर मूर्तिशास्त्रांमध्ये हे एक वैशिष्ट्य आहे
की जो मुख्य वर्णविषय आहे ती मूर्ती मोठी असायची आणि बाकीच्या मूर्ती छोट्या असायच्या. याचा अर्थ त्या मूर्तिकाराला मानवी शरीराचं प्रपोर्शन माहीत नव्हतं असं नाही, ती पद्धतच तशी होती. त्यामुळे आपल्याला असं दिसतं, म्हणजे एखाद्याने टीका करताना म्हणू शकेल की सीता एवढी छोटी कशी, नल आणि जांबुवंत वगैरे जे खाली आहेत जे आत्ता दिसत नाही आहेत ते एवढे छोटे कसे. पण मुख्य वर्णविषय राम असल्यामुळे ती मूर्ती मोठी आहे आणि बाकीच्या मूर्ती या छोट्या आहेत, ही पद्धत आहे. अशीच एक मूर्ती धुळ्याला पण एक साधारण 160-150 वर्ष जुनं राम मंदिर आहे, तिथे पण पट्टाभिषिक्त राम मंदिर आहे. आता एक कारण असं असू शकेल की ह्या पद्धतीच्या मूर्ती फार कमी आहेत. ह्याचं एक मोठं कारण असं असू शकेल की राज्याभिषेकाचा सोहळा किंवा अयोध्यातल्या ज्या घटना आहेत रामायणातल्या त्या उत्तरकांडात आहेत. रामायणात जी कांड आहेत 7, बालकांड, किष्किंधाकांड वगैरे, त्यातलं उत्तरकांड हे खूप उशिरा लिहिलं गेलेलं आहे. म्हणजे बरीच लोक ते प्रक्षिप्त मानतात. वाल्मिकी रामायणात ते नव्हतं, ते नंतर त्यात घुसडलं गेलेलं आहे. प्रक्षिप्त म्हणजे घुसडलं गेलेलं आहे. त्यामुळे ही कल्पना लोकांच्या मनात नसणार आहे की ह्या पद्धतीची रामाचं मूर्ती किंवा देऊळ आपण करू शकू, ही शक्यता आहे. म्हणजे ही अशीच खात्रीने असंच आहे असं नाही. त्यामुळे ह्या पद्धतीची देवळं कमी आहेत. आत्ता मगाशी ह्या बोलताना अजून एक आपण आता देवळाकडे येऊ मूर्तीवरनं, की पेशवेकालीन मंदिरांची किंवा इतर जुन्या दगडी किंवा लाकडी मंदिरांमध्ये जसं खाली चौकोनी चौथरा असायचा, त्याच्यावरती खांब असायचा, वरती स्तंभशीर्ष असायचे, अशा पद्धतीचं देऊळ त्यांना बांधायचं होतं. पण ते कलाकार मिळाले नाहीत किंवा त्या पद्धतीने बांधता आलेलं नाही. पण ही पद्धत खूप पूर्वीपासून ह्याच पद्धतीने चालत आलेली आहे. म्हणजे देऊळ बांधण्याची सुरुवात जी झाली ती साधारण गुप्त काळात झाली. त्याच्या आधीची देवळं आपल्याला बघायला मिळत नाहीत. ह्याचा अर्थ आधी देवळं नव्हती असं नाही, पण ती आपल्यापर्यंत पोचलेली नाहीत. कारण की देवळं असलीच तर ती लाकडाची असतील किंवा मातीची किंवा चक्क झोपडीसारखी असतील. म्हणजे त्याला प्रचंड मोठं प्रासादिक स्वरूप त्यावेळी आलेलं नव्हतं. त्यामुळे ती देवळं आपल्यापर्यंत टिकलेली नाही आहेत. कारण मूर्तींचे उल्लेख आहेत. जर मूर्ती होते तर देवळं असली पाहिजे. हेलिओडोरसचा एक विष्णुस्तंभ आहे एरणजवळ, विदिशाला, मध्य प्रदेशमध्ये. तो मोठा ह्याचा आहे, म्हणजे धातूचा स्तंभ आहे. त्याच्यावरती लेख पण आहे. त्यात तो ग्रीक आहे तो हेलिओडोरस खरं, पण तो स्वतःला महाभागवत म्हणून घेतो. म्हणजे तो विष्णूचा भक्त म्हणून घेतो स्वतःला. आणि आता स्तंभ बाकी कुठलंही स्ट्रक्चर नसताना उभं राहणं शक्य नाही. म्हणजे त्याच्या पुढे मंदिर असलंच पाहिजे. आणि मंदिराच्या पुढे त्यांनी हा स्तंभ त्या हेलिओडोरसने उभारलेला असला. पण ते मंदिर आता टिकलेलं नाही, त्यामुळे आपल्यापर्यंत पोचलेलं नाही आहे. गुप्त काळातली मंदिरं आपल्यापर्यंत पोचलेली आहेत. म्हणजे देवगड म्हणून उत्तर प्रदेशमध्ये ललितपूर, झाशीच्या अलीकडे जे स्टेशन आहे ललितपूर डिस्ट्रिक्ट, त्याच्यामधलं देऊळ आहे ते आपल्याला आत्ता बघायला मिळतं. ते सर्वात जुनं मंदिर म्हणता येईल असं ते मंदिर आहे. त्यानंतर मग आत्तापर्यंत म्हणजे राम मंदिर आता अयोध्येत बांधलं तोपर्यंत मंदिरांची निर्मिती चालूच आहे. किंवा कालच उद्घाटन झालं बंगालमध्ये, जगन्नाथपुरीसारखं मंदिर त्यांनी उभारलं आहे. आता ही मंदिर स्थापत्याची सुरुवात झाली, त्याची खरी सुरुवात बौद्ध काळात झाली. म्हणजे बुद्धांनी विहार आणि स्तूप बांधायला सुरुवात केली. स्तूप म्हणजे नुसता माउंट होता पूर्वी. म्हणजे एखाद्या व्यक्तीला पुरलं, दहन करायचे त्यावेळी, दहन आणि दफनही करायचे, म्हणजे दोन्ही व्हायचं. दफन केलं तर तो माउंट उभारला जायचा, त्याला स्तूप म्हटले जायचे. तो मातीचा असायचा. अशोकाने जेव्हा बुद्ध धर्म स्वीकारला असं आपण म्हणू, त्यानंतर त्यांनी बुद्धाच्या जीवनाशी निगडीत असलेल्या 8 ठिकाणी, म्हणजे ज्याला अष्टमहास्थानं म्हणतात, म्हणजे श्रावस्ती आहे, राजगीर आहे, वैशाली आहे, लुंबिनी जिथे त्याचा जन्म झाला, ही त्याच्या जीवनातली 4 महत्त्वाची ठिकाणं. आणि त्यांनी चमत्कार केलेली ठिकाणं, अशी जी ठिकाणे आहेत अशा 8 ठिकाणी त्यांनी मोठे स्तूप उभारले. ते स्तूप जेव्हा उभारले त्यावेळी त्याच्या लक्षात आलं की नुसता मातीचा ढिगारा करून उपयोग नाही, कारण माती वाहून जाते हळूहळू. त्यामुळे त्याला एक स्ट्रक्चर उभं केलं पाहिजे. ही ॲक्च्युली धार्मिक स्थापत्यांची सुरुवात आहे. धार्मिक स्थापत्यांची सुरुवात म्हणजे बुद्ध काळामुळे झाली. त्यामुळे भाज्याची लेणी जर आपण बघितली ती ॲक्च्युली दगडात कोरलेली आहे. पण दगडात कोरलेल्या लेणींना त्यांनी असे तिरपे खांब केलेले आहेत. भाज्याची लेणी कोणी बघितली आहेत का जाऊन? तर तो तुमच्या लक्षात येईल की असे तिरपे खांब त्यांनी त्या लेण्यामध्ये केलेले आहेत आणि वरती अशा कामानी आहेत दगडांच्या. आता दगडांच्या गुहेत कोरलेल्या लेणींना असे खांब उभारण्याची आणि कमानी उभारण्याची गरजच नव्हती. पण त्याच्या आधीची सगळी स्ट्रक्चर्स लाकडी होती आणि ती लाकडी तोलून धरण्यासाठी जी खांब लागतील, बांबूचे किंवा याचे किंवा म्हणजे शाल वृक्षाचे, देवदाराचे खांब लागतील, ते स्ट्रक्चर त्या
शिल्पकारांच्या डोक्यात असल्यामुळे त्यांनी त्याच पद्धतीने भाज्याचं लेणं उभारलेलं. तोच प्रकार देवळांमध्ये झाला की जे लाकडी पद्धतीचं देऊळ आहे त्या पद्धतीने आपण देऊळ उभारू. मग हळूहळू त्यांच्या लक्षात आलं की दगडात जेव्हा आपण देऊळ बांधतोय त्यावेळी ह्याची गरज नाही आहे. मग हळूहळू स्ट्रक्चर्स बदलायला लागली. अशी ती सुरुवात त्याची होते. म्हणजे थोडक्यात तसाच प्रकार त्या पायासाठी किंवा जगती ज्याला म्हणतात, किंवा ज्याला आपण मराठीत जगतीवरनं झालेला शब्द म्हणजे जोतं, प्लिंथ, ती जगती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची झाली. कारण त्या दगडाचं स्ट्रक्चर तेवढं पेलवलं पाहिजे. बृहदेश्वराचं मंदिर इतकं प्रचंड मोठं आहे, इतकं उंच आहे तंजोरचं, की त्याला त्या पद्धतीचीच प्लिंथ पाहिजे. खाली खोदून ती प्लिंथ उभारून प्रचंड मोठमोठे दगड त्यांनी आणून तिथे उभारलेले आहेत. तर ह्या पद्धतीने देवळांची निर्मिती व्हायला लागली. जसं मी मगाशी म्हटलं तसं गुप्त कालाची देवळं आपल्यापर्यंत पोचलेली आहेत. त्यावेळी त्याची सुरुवात झाली. ती देवळं छोटी असायची आणि त्याची विधानं म्हणजे ज्याला प्लॅन म्हणतो आपण, ती विधानं वेगवेगळ्या पद्धतीची होती. आधी चौरसाकृती देवळं होती. चौरसाकृती देवळांवरती सरळ उभ्या भिंती जायच्या. भिंतीवरती फारसं नक्षीकाम नसायचं. त्याच्यावरती गोल किंवा चौकोनीच हळूहळू वर 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 जाणारा कळस असायचा. आणि गुप्त काळातलं मंदिर तर फ्लॅट हे होती, म्हणजे त्याला कळस नव्हतेच. कारण कळस उभारण्याची त्यावेळी टेक्नॉलॉजी आपल्या इथल्या ह्यांच्या स्थपतींकडे नव्हती. पण ती हळूहळू डेव्हलप होत गेली. जे देवगडचं देऊळ मी मगाशी म्हटलं गुप्त काळातलं, त्याला मात्र कळस केलेला आहे. कारण ते गुप्त काळातलं खूप नंतरचं देऊळ आहे. गुप्त काळ म्हणजे साधारण इसवी सनाचं 3रं शतक ते 5वं शतक या काळात ती मंदिरं तयार झालेली आहेत. त्यानंतरची मंदिरं जी झाली तयार ती चालुक्य काळ किंवा त्या पल्लव काळातली मंदिरं झाली. आणि त्यावेळी ॲक्च्युअली मंदिरांच्या रचनेमध्ये फरक व्हायला लागला. म्हणजे रंजनांचीमध्ये नर्मदेच्या उत्तर तटावरती किंवा गोदावरीच्या उत्तर तटावरती नागर शैलीची मंदिरं आली, म्हणजे उत्तर भारतीय शैलीची मंदिरं आली, ज्याला नागर म्हणतात. आणि नर्मदेपासून खाली किंवा गोदावरीपासून खाली द्राविड शैलीची मंदिरं यायला लागली. मंदिरांचं स्ट्रक्चर साधारण तेच आहे, पण शैली थोडी थोडी बदलत गेली. आणि ह्या दोघांच्या मिश्रणाने एक शैली तयार झाली, जी चालुक्य काळात तयार झाली, त्याला वेसर शैली म्हणतात. हे जर मंदिर बघितलं तर ह्याला आपण वेसर शैलीचं मंदिर म्हणू शकतो. कारण याचा जर कळस बाहेरनं बघितला तर त्याला असे छोटे छोटे कळस आहेत. ते हळूहळू हळूहळू असे वर 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 होत जातात. जसं कंडारिया महादेवाचं खजुराहोचं मंदिर आहे, ज्याच्यात असे छोटे 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 कळस चारी बाजूने हळूहळू हळूहळू वर होत जातात, तसं ह्या मंदिराचं स्ट्रक्चर आहे, या कळसाचं स्ट्रक्चर आहे. हे नागर शैलीचं मंदिर आहे. पण हा सभामंडप जो आहे हा द्राविड शैलीचा आहे. म्हणजे ही मिश्र शैली आहे, द्राविड आणि नागर शैलीची. त्यामुळे याला वेसर शैलीचं मंदिर म्हणतात. मंदिराचे 3 मुख्य भाग असतात. द्राविड असो, नागर असो, वेसर असो, किंवा ओरिसामध्ये एक वेगळी शैली तयार झाली ते असो. एक समोर मंडप असायचा, त्यानंतर अंतराल असायचा आणि गर्भगृह, ज्याला आपण मराठीत गाभारा म्हणतो, ते ॲक्च्युअली संस्कृतमध्ये गर्भगृह त्याचं नाव आहे. आणि ही कल्पना कशी आली तर मंडप, अंतराळ आणि गर्भगृह म्हणजे ॲक्च्युअली पृथ्वी, अंतराळ आणि स्वर्ग आहे. म्हणजे हल्ली आपल्याला गाभाऱ्यात जाऊ देत नाहीत कुठल्याही मंदिरात, म्हणजे आपल्याला स्वर्गात जाऊ नका असंच सांगतायत एका अर्थाने. पण ॲक्च्युअली ती स्ट्रक्चर जे मंदिरांचा जे विचार होता मागे तो हा होता की मंडप म्हणजे पृथ्वी आहे, अंतराळ म्हणजे अंतराळ आहे आणि गर्भगृह हा स्वर्ग आहे, अशी ती स्ट्रक्चर होती. त्यानंतर पुढे अर्धमंडप आले, जे जनरली त्या त्या देवतेच्या वाहनांसाठी वापरले जाते. आणि द्राविड शैलीमध्ये ते फार मोठे मोठे झाले. म्हणजे नंदी मंडप जे शिवाची मंदिरं आहेत दक्षिण भारतात ते प्रचंड आहेत, म्हणजे अख्ख्या मंदिरा एवढं नंदी मंडप असतो. तोच प्रकार नागर शैलीत आहे. ह्या 3 गोष्टी तर तुम्हाला कायमच दिसत राहतील, अंतराळ आणि हे. कळसांच्या डिझाईनमध्ये जो फरक आहे तो दोन्हीमध्ये थोडासा फरक, पण शेवटी ते वरच जाणारे मंदिर आहेत. त्यांना रथ म्हणतात किंवा भूमी म्हणतात. भूमी म्हणजे जमीन नाही, भूमी म्हणजे मजला किंवा स्तर वेगवेगळे. म्हणजे आपल्या इथे जी हेमाडपंथी म्हणून मंदिरं महाराष्ट्रात दाखवली जातात की त्यांना हेमाडपंथी म्हणून म्हटलं जातं, कारण ती यादव काळात जास्त बांधली गेली. म्हणजे साधारण 10व्या शतकापासून 12व्या-13व्या शतकापर्यंत ती मंदिरं जास्त बांधली गेली. त्यामुळे ती यादव कालाशी जोडली जातात, म्हणून त्यांना आपण हेमाडपंथी म्हणतो. पण यादवांचा जो वजीर म्हणा किंवा पंतप्रधान होता हेमाडपंत नावाचा किंवा हेमाद्री पंडित नावाचा, त्याचा आणि या मंदिरांचा तसा काही संबंध नाही. म्हणजे त्यांनी ही शैली निर्माण केली का तर असं नाही आहे. ही शैली नागर शैलीचं एक वेगळं थोडंसं रूप आहे. तर ह्या भूमी ज्या आहेत त्याला रथ असंही म्हणतात, की पंचरथ मंदिर आहे, सप्तरथ मंदिर आहे, अष्टरथ मंदिर आहे, सप्तरथ अष्टरथापर्यंत मंदिर आहे. कोणार्क मंदिर जे
एका अर्थाने परिपूर्ण मंदिर म्हणता येईल. म्हणजे मंदिर जसे स्थापत्य बदलत गेली आणि ते परिपूर्ण व्हायला लागली, त्यांना अंदाज यायला लागला दगडातल्या कामाचा, वेगवेगळ्या दगडांच्या पद्धतीचा अंदाज यायला लागला, कुठल्या दगडावर चांगलं कोरीव काम करता येईल हे लक्षात यायला लागलं, कुठल्या मूर्ती कुठे कोरायच्या हे लक्षात यायला लागलं, त्याचे कोष्ट कसे बनवायचे, त्याच्या खिडक्या कशा बनवायच्या, त्याची वातायनं ज्याला म्हणतात त्या कशा बनवायच्या, त्यात कुठल्या मूर्ती टाकायचे, हे जसं शास्त्र हळूहळू डेव्हलप होत गेलं तसं मंदिरं परिपूर्ण होत गेली. त्यामुळे परिपूर्ण मंदिर असं जर आपण म्हटलं तर खजुराहोची मंदिरं ही परिपूर्ण मंदिरं आहेत. म्हणजे लक्ष्मण मंदिर असो किंवा कंडारिया महादेव मंदिर असो, ही परिपूर्ण मंदिर आहे. बृहदीकेश्वर तंजावरचं मंदिर हे परिपूर्ण मंदिर आहे. कोणार्कचं सूर्य मंदिर हे परिपूर्ण मंदिर आहे. मोढेरा गुजरातमधलं मंदिर हे परिपूर्ण मंदिर आहे. आणि सगळ्यात सुंदर उदाहरण म्हणजे कंबोडियातलं, भारताबाहेर आहे पण भारताबाहेरचं मंदिर हे परिपूर्ण मंदिर आहे की त्यावेळी नवीन काही करण्यासारखं आहे का तर असं लोकांना वाटलं नाही दगडी मंदिरांमध्ये. नंतर जेव्हा दगडाचं माध्यमच बदललं आणि सिमेंट आणि विटा यायला लागल्या, यादव कालामध्ये थोड्याशा विटांचं बांधकाम आहे बऱ्याच ठिकाणी, त्यानंतर त्याच्यात बदल होत गेला. पण शेवटी दगडी मंदिर परिपूर्ण झालेली ही सगळी मंदिरं आहेत. तर हे जे रथ आहेत, पंचरथ, सप्तरथ, अष्टरथ, त्रिरथ, या रथांना म्हणतात. ह्या रथांचं स्ट्रक्चर नागर शैलीमध्ये एक सरळ रेषेत असं वर गेलेलं असतं आणि मधल्या जागांमध्ये वेगवेगळ्या मूर्ती कोरून ठेवलेल्या असतात आणि त्यांचे असे वेगवेगळे थर लक्षात येतात. पण नागरशैलीत ते थर असे स्पष्टपणे कळत नाहीत. भूमीच्या नागरशैलीत ते थोडेसे कळतात, पण नागरशैलीमध्ये म्हणजे उत्तर भारतामध्ये जी मंदिरं आहेत त्यामध्ये ते थर अगदी स्पष्टपणे लक्षात येत नाहीत. पण एक रेषा सरळ गेलेली असते आणि सगळ्यात वरती एक अशी आडवा दगड असा लावलेला असतो ज्याच्यावर असे हे असतात, त्याला आमलक म्हणतात. म्हणजे आवळा जर डोळ्यापुढे आणला आणि तो असं वरनं दाबला तर जसं चपटं स्ट्रक्चर आवळ्याचं तयार होईल तसं त्याला आमलक म्हणतात आणि त्याच्यावरती कळस असतो. ह्या इथल्या मंदिरावर कळस आहे ह्या मंदिराच्या, ह्याचा आमलक बहुतेक पडलेला असावा. जेव्हा ते जीर्णोद्धार झाला त्यावेळी तो आमलक पडलेला असावा आणि त्यामुळे तो नंतर बांधला गेलेला नाही, पण ह्याच्यावरती आमलक असणार आहे. आणि बाकी कळसांच्या खाली आमलक होते. म्हणजे हे अशा आमलकाची एक रांग तयार व्हायची, छोटे कळस व्हायचे, त्यानंतर दुसरा स्तर तयार व्हायचा, त्याच्यावरती आमलकांची रांग आणि कळस तयार व्हायचे. असे वर जाऊन वरचा कळस हा सगळ्यात मोठा असायचा आणि हळूहळू ते हे होत जायचे. आता ही जी स्थापत्यकला वाढायला लागली ही चालुक्य काळात वाढायला लागली. म्हणजे साधारण 6वं शतक ते 9व्या शतकामध्ये. आणि चालुक्यांची जी बेळगाव जिल्ह्यातली 3 मोठी गावं आहेत, ऐहोळे, पट्टडकल, परत पट्टनावलं, कारण ती त्यांची राजधानी होती. आपण ऐहोळे किंवा वातापी त्यांची राजधानी म्हणतो, पण पट्टडकल ही त्यांची राजधानी होती म्हणून त्याला पट्ट हा शब्द तिथे आलेला आहे. ऐहोळे, पट्टडकल आणि वातापी किंवा आत्ताचं बदामी या 3 ठिकाणी असंख्य मंदिरं आहेत. म्हणजे सगळी मिळून जवळजवळ 250 ते 300 मंदिरं या ठिकाणी आहेत. आणि त्यामध्ये क्लिअरली आपल्याला मंदिर स्थापत्यांचे वेगवेगळे टप्पे लक्षात येतात आणि तिथे हे नागर, द्राविड आणि वेशर शैली वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला बघता येते. त्यातलं दुर्गा मंदिर बघण्यासारखं मंदिर आहे. म्हणजे कोणी गेलेलं नसेल तर जरूर तिथे जाऊन ते मंदिर बघून या. अतिशय सुंदर मूर्ती आहे दुर्गेची. आणि दुसरं एक कुची कुटपट्टी अशा नावाचं एक मंदिर आहे. अवघड नाव आहे, कन्नड नाव असल्यामुळे ते पण मंदिर बघण्यासारखं आहे. हम्पीला खूप नंतरची मंदिरं आली. म्हणजे ह्याच्यातली कुठला आपला आहे यादव ह्याच्यातली, म्हणजे दुसरे यादव आपले रामदेवराव यादव किंवा देवगिरीचे यादव नाही, विजयनगर साम्राज्य ज्याला म्हणतात, त्यांची मंदिरं चांगली आहेत. त्यांच्या इथे एक सुंदर राम मंदिर आहे. त्या लेपाक्षी नावाचं ठिकाण आहे, तिथे ते राम मंदिर आहे. आणि अशी आख्यायिका सांगितली जाते की लेपक्षी म्हणजे ले म्हणजे कन्नडमध्ये उड आणि पक्षी म्हणजे पक्षी. तिथे राम आणि लक्ष्मण जेव्हा नाशिकवरनं सीतेचं अपहरण झाल्यानंतर तिला शोधत फिरत होते, तिथे त्यांना जटायू भेटला अशी ती आख्यायिका आहे. तिथं जटायूचं एक मोठं स्ट्रक्चरही त्यांनी उभारलेलं आहे. आणि त्या जटायूच्या ह्याच्यासाठी म्हणून रामाने तिथे महादेवाचं मंदिर बांधलं. रामाचं मंदिर नंतर बांधलं गेलं, ते मंदिर त्या लेपाक्षीला आहे. लेपाक्षीचा दुसरा पण एक आख्यायिका सांगितली जाते की त्या वजिरावरती राजाने आरोप केला की त्याने पैशाचं अपव्यय केलेला आहे आणि म्हणून त्याचे डोळे काढण्याची शिक्षा दिली. तर त्यावेळी त्या ह्यांनी स्वतःचे डोळे स्वतःच काढून घेतले आणि तो असा त्या मंदिराला डोकं टेकून बसला. त्याच्या डोळ्यातनं बाहेर आलेलं रक्ताचे असे 2 लाल डॉट तिथल्या ह्याच्यात दिसतात. त्यावरनंही लोक ते म्हणतात की रंग असलेले डोळे, असं पण त्याचा लेप अक्षी असं पण त्याचा बहुतेक उल्लेख करतात लोक. तर बोलत होतो आपण चालुक्यांच्या मंदिरांवर.
तर दुर्गा मंदिर आणि हे कुची पट्टी नावाचं जे मंदिर आहे ते, ही मंदिरं नागर शैलीची आहेत. त्यानंतर काही मंदिरं द्राविड शैलीची व्हायला लागली. नागर शैलीची मंदिरं तिथे असण्याचं एक कारण असंही असू शकेल की चालुक्यांचे विवाह संबंध उत्तर भारतातल्या राजांची होते आणि त्यांच्या अर्थात संघर्षही चालू होते. म्हणजे चालुक्य पुलकेशी दोन्ही हर्षवर्धनचा नर्मदेकाठी पराभव केलेला होता. त्याचा एक मोठा ताम्रपट वगैरे पण मिळालेला. आणि तिथे काही गुंफा पण आहेत. त्यातल्या 2 हिंदू गुंफा आहेत, 1 जैन गुंफा आहे आणि 2 बौद्ध गुंफा आहेत. थोडंसं विषयांतर होईल, पण आपल्या संस्कृतीचं हे खूप मोठं वैशिष्ट्य आहे की आपण कुठल्याही मतांना हिंसक विरोध कधी केलेला नाही. म्हणजे सातवाहन राजे ब्राह्मण होते, पण त्यांच्या काळात सर्वाधिक बुद्ध लेण्या महाराष्ट्रात तयार झालेल्या आहेत. म्हणजे सगळ्या भारतात मिळून जवळजवळ 1700 लेण्या आहेत. त्यातल्या 1300 लेण्या महाराष्ट्रातल्या आहेत आणि त्यातल्या 900 लेण्या जुन्नर भागात आहेत. या सगळ्या सातवाहन काळात तयार झाल्या आहेत आणि त्यानंतरच्या थोड्या काळात. पण त्यांनी कधी बुद्ध धर्माला विरोध केला नाही. त्यांचा शिलालेख एका बुद्ध लेण्यात आहे, पांडव लेण्यात नाशिकला. त्याच्या शेजारी शकराजाचा शिलालेख आहे, पण तो शकराजाचा शिलालेख सातवाहनांनी पुसून नाही टाकलेला. शकराजाच्या शिलालेखात लिहिलं आहे की त्यांनी सातवाहनांचा पराभव केला, पण तो त्यांनी पुसून नाही टाकलेला. तो इतिहास आहे, तो तसंच राहू दे, तो त्यांनी पुसलेला नाही. ही आपल्या संस्कृतीची सगळ्यात मोठी ताकद आहे खरं सांगायचं तर. इतर संस्कृतींची ती नाही आहे दुर्दैवाने. त्यामुळे आपल्याला हे सगळे भग्नावशेष बऱ्याच ठिकाणी दिसत आहेत. तर देवळातल्या मूर्तींसाठी 2 वेगवेगळे प्रकार आले. एकाला म्हणतात गांधार शैली आणि एकाला म्हणतात मथुरा शैली. आणि त्या शैलींचा संगम होऊन गुप्त काळामध्ये खऱ्या अर्थाने मूर्ती शास्त्राला सुरुवात झाली. किती वेळ? तर गांधार शैली या अर्थातच नावाप्रमाणे गांधार देशामध्ये तयार झालेली शैली आहे आणि ती आत्ताचा अफगाणिस्तान, थोडासा रशिया म्हणजे कझाकिस्तान, तुर्कमेनिस्तान हे जे देश आहेत तो भेष, संपूर्ण काश्मीर, संपूर्ण पाकिस्तान, इराणचा काही भाग, एवढा प्रचंड देश म्हणजे गांधार देश होता. आणि त्यामध्ये अर्थातच ह्या शैलीवर ग्रीक लोकांचं प्रभाव आहे. म्हणजे त्यातली जी बुद्धाच्या मूर्ती आहे त्याचा जो चेहरा आहे त्या चेहऱ्यांवरती किंवा त्याच्या ठेवणीवरती, शरीराच्या सौष्ठवावरती वगैरे ग्रीक प्रभाव खूप मोठा आहे. आणि खूप जुन्या आपल्या इमारतींमध्ये आणि ह्याच्यामध्ये ग्रीक प्रभाव दिसतोच. ग्रीकपेक्षा इराणियन प्रभाव दिसतो. कारण जेव्हा अलेक्झांडरनी आकेनियम साम्राज्य नष्ट केलं आणि तिथले मोठमोठे राजवाडे तोडून टाकले, त्यावेळी अलेक्झांडर भारतात यायच्या आधी अलेक्झांडरनी भारतावर स्वारी केली नव्हती असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे. त्याबद्दलचा वाद होऊ शकेल. त्याचा मुख्य हल्ला हा आकेनियम साम्राज्यावर होता आणि आकेनियम साम्राज्य सिंधूपर्यंत पोचलेलं होतं, म्हणून तो सिंधूपर्यंत आला. त्याला भारतावर स्वारी करायची नव्हती असं काही लोकांचं म्हणणं आहे. काही लोकांचं म्हणणं तो पुढे येऊ शकला नाही म्हणून पुढे आला नाही. जे असेल ते असेल. पण अलेक्झांडरने जेव्हा आकेनियम साम्राज्य उद्ध्वस्त केलं आणि तिथल्या इमारती पाडून टाकल्या, त्यावेळी तिथले बरेचसे कलाकार मौर्यांकडे आले. कारण मौर्य साम्राज्य प्रचंड ताकदवान होतं आणि पाटण्याच्या आजूबाजूला बरेच असे अवशेष मिळाले आहेत की ज्याच्यावरती संपूर्ण या आकेनियम किंवा इराणी संस्कृतीचा प्रभाव आहे. म्हणजे अशोकाचे जे स्तंभ मिळाले, जे आपलं आता राजचिन्ह आहे 4 सिंहांचं आणि हे सगळं इराणियन पद्धतीचं शिल्प आहे. भारतीय पद्धतीचे शिल्प नाहीत. त्याला चकचकीत हे केलेलं असतं. लोमेश ऋषींची ऋषा म्हणून एक गुहा आहे, त्याच्यात उभं राहिलं तर आपलं रिफ्लेक्शन दिसतं. इतका तो दगड गुळगुळीत करून पांढरा चकचकीत करून ठेवलेला आहे. हे सगळं इराणियन पद्धतीचे. तिथपासून सुरुवात झाली आणि ह्या मूर्ती हळूहळू भारतात पसरायला लागल्या. कारण बुद्ध धर्माच्या मूर्तींपासून ती सुरुवात झाली. मूर्तीपूजा बुद्ध धर्मात आधी सुरू झाली. हिंदू धर्मात मूर्तीपूजा नव्हती. मूर्तीपूजा खूप नंतर हिंदू धर्मात सुरू झाली. कारण यज्ञ आपण करत होतो, यज्ञाच्या द्वारे आपण आहुती देत होतो आणि मानवी रूपामध्ये देवांना बघण्याची आपल्याला गरज वाटत नव्हती तोपर्यंत. जरी वेदांमध्ये देवांची वर्णनं असली, उषा देवी म्हणून जी वर्णन आहे, म्हणजे उषा म्हणजे पहाट, त्या देवीचं जे वर्णन आहे ते अतिशय सुंदर आहे ऋग्वेदातलं. पण आपण त्यांना मानवी दृष्टीने कधी बघत नव्हतो. मानवी दृष्टीने बघण्याचं कारण नव्हतं, कारण आपण निसर्ग आणि यांच्याच शक्तींची पूजा करत होतो आणि यज्ञ माध्यमातून आपण देवांची पूजा करत होतो. यज्ञाच्या आहुती देऊन अग्नी वाटे ती आहुती किंवा ते जे काय आपण समर्पित केले ते देवांपर्यंत पोचेल अशी आपली हे होती. बुद्ध धर्माने मूर्तीपूजा भारतात सुरू केली आणि ग्रीकांचा पराभव. कारण ग्रीकांमध्ये मूर्तीपूजा होती. म्हणजे ग्रीकांच्या ज्या देव आहेत त्यातल्या बऱ्याचशा मिथकं
आणि भारतीय मिथकं बऱ्यापैकी साम्य आहे त्याच्यामध्ये. म्हणजे कृष्ण बलरामांचे एक्झॅक्टली पॅरलल तुम्हाला ग्रीक संस्कृतीमध्ये मिळेल. किंवा थोडंसं कॉन्ट्रोवर्शियल होऊ शकेल, पण संभाजी महाराजांबद्दल जी हे सांगतात की सिंहाचा जबडा त्यांनी ओढून काढला, ती ग्रीक कथा आहे ॲक्च्युली. त्या ग्रीक कथेचं सांचीच्या स्तूपावर पण हे आहे, शिल्प काढलेलं आहे. आणि गांधार याच्यामध्ये भरपूर ठिकाणी ते शिल्प आहे. हेलिकस अँड लायन म्हणून ते शिल्प प्रसिद्ध आहे. त्यात कसे बदल होत गेले हेही त्या शिल्पांवरनं लक्षात येतं. कारण सांचीचा स्तूप हा साधारण इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकातला आहे. म्हणजे अशोकाच्या वेळी सुरुवात झाली, पण त्याची शेवट खूप नंतर 2ऱ्या-3ऱ्या शतकापर्यंत चालू होता. आणि तिथल्या सांचीच्या स्तूपावर त्या हेलिकसच्या अंगात चिलखत आहे पूर्णपणे. पण नंतरच्या जो मथुरा शैलीतला हेलिकस आणि लायनचा मूर्ती आहे किंवा शिल्प आहे, ते असं पैलवानी थाटाचं कुस्ती खेळणाऱ्या माणसासारखा तो हे आहे. म्हणजे हा बदल जसा होत गेला, मथुरा शैलीतले चेहरे भारतीय व्हायला लागले, त्यांच्या शरीर शौशव भारतीय व्हायला लागलं, ते कपडे भारतीय व्हायला लागले, पायातले बूट गेले किंवा पादत्राणं गेली, खालपर्यंत पायगोळ अंगरके होते त्या गंधार शैलीतल्या बुद्धमूर्तींना, ते गेले. आणि भारतीय धोतर आणि ह्या गोष्टी यायला लागल्या, या मथुरा शैलीत यायला लागल्या. आणि मथुरा शैली साधारण कुशाण काळात सुरू झाली. कुशाण हेही भारतीय राजे नाहीत, पण सगळ्यात जुनी शिवाची म्हणजे शंकराची मानवी मूर्तीतलं अंकन जे आहे ते कुशाणांच्या नाण्यावर आहे. हे सगळ्यात जुनं हे आहे. त्यानंतर आपण शंकराची मूर्ती आणि हे बनवायला लागलो, पण शंकराची पूजा लिंग स्वरूपातच जास्त अजूनही पॉप्युलर लिंग स्वरूपातच आहे. पण मानवी स्वरूपातलं पहिलं अंकन हे कुशाण राजांच्या नाण्यावर आहे, भारतीय नाण्यांवर नाही. कुशाण राजा अर्थात आपण सगळ्यांना सामावून घेतलेलं आहे. ग्रीकही आले ते भारतीय झाले, शक आले तेही भारतीयच झाले, कुशाण आले तेही भारतीय झाले. प्रॉब्लेम आला जेव्हा 10व्या-11व्या शतकात मुसलमानी आक्रमण आले, ते कधी भारतीय झाले नाही, हा मुख्य प्रॉब्लेम झाला. म्हणजे काय आता दुर्दैव होते एका अर्थाने. पण मथुरा शैलीत त्यामुळे मूर्ती व्हायला लागल्या. मूर्ती पूर्वी नव्हत्याच का, तर असं आपण ठामपणे म्हणू शकत नाही. मूर्तीपूजा फार थोड्या प्रमाणातच होती, कारण खूप पूर्वीच्या मृण्मयी म्हणजे मातीच्या मूर्ती मिळालेल्या आहेत. पण त्या मूर्ती जास्त करून ज्याला आपण हे म्हणू मातृक मूर्ती आहेत, म्हणजे मातांच्या मूर्ती आहेत, किंवा ज्याला लज्जागौरीची मूर्ती ज्यांच्या डोळ्यासमोर येऊ शकेल त्या स्वरूपाच्या मूर्ती आहेत. त्या प्रजनन आणि पुनरुज्जीवनाच्या त्या मूर्ती आहेत. म्हणजे आपण पूजा करत होतो ते नवीन पिढी निर्माण करणाऱ्या देवतेची पूजा करत होतो, बाकी त्याला मानवी स्वरूप कुठलं नव्हतं. अशा त्या मूर्ती आपल्याला पूर्वी मिळालेल्या आहेत. इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकात एक खारवेल म्हणून राजा ओरिसात होता. आणि उदयगिरीच्या गुंफा जर कोणी बघितल्या असतील ओरिसात गेलेल्या असताना, तर त्या उदयगिरीच्या गुंफेवरती असा वरच्या बाजूला शिलालेख आहे. म्हणजे तो कसा कोरला असेल कोणास ठाऊक, छतावर कोरलेला आहे. त्या शिलालेखात त्यांनी एक उल्लेख करून ठेवला आहे की मौर्यांनी पळवून नेलेली जीन मूर्ती मी परत आणली. म्हणजे मौर्यांवर हल्ला केला आणि त्यांना पराभूत करून त्या मूर्ती मी परत आणल्या, असा त्यात उल्लेख आहे. इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकातला उल्लेख आहे. म्हणजे त्याच्यावर वेळी जीन मूर्ती का होईना, जैन मूर्ती का होईना सुरुवात झालेल्या होत्या. कारण जैन मूर्ती त्याच काळात साधारण सुरुवात झाली. बौद्ध मूर्ती आणि जैन मूर्तीची सुरुवात साधारण एकाच वेळी झाली. आणि मग हळूहळू हिंदू धर्माने ही मूर्तीपूजा स्वीकारायला सुरुवात केली. आणि मूर्तीपूजा जेव्हा आपण भारतीय देवळं बघतो किंवा त्यातल्या मूर्ती बघतो, त्यावेळी त्यामागची कथा किंवा कल्पना माहीत नसेल तर आपल्याला त्या मूर्ती समजत नाहीत किंवा त्यामागचं कारणही समजत नाही. जसं मी मगाशी म्हटलं की रामाची मूर्ती एवढी मोठी आणि सीता एवढी छोटी का, म्हणजे काय कलाकाराला अक्कल नव्हती का, तसं नाही आहे. त्यामागची कल्पना त्याची वेगळी आहे. की मुख्य वर्णविषय मोठा काढायचा आहे. तशा पद्धतीने आपल्याला त्या मूर्तींकडे बघायला लागतं. नेवाशाची अर्धनारी नटेश्वराचं देऊळ आहे नेवाशाला. आता अर्धी बाई आणि अर्धा पुरुष कसा शक्य आहे, तर देगलूरकर सरांचं म्हणणं असं आहे की ते सांख्यदर्शनाचं प्रतीक आहे. सांख्यदर्शनात प्रकृती आणि पुरुष यांच्या संमेलनानं सृष्टी निर्माण झाली असं सांख्यदर्शन मानतो. त्याचं ते प्रतीक आहे, असा तो हे आहे. गुप्त कालामध्येच पुराणांची सुरुवात झाली. त्याच्या आधी पुराणं नव्हती किंवा विष्णू आणि शिव ह्या देवता एवढ्या मोठ्या त्याच्या आधी झालेल्या नव्हत्या. पण गुप्त काळात त्या 2 देवतांना खूप मोठं स्वरूप प्राप्त झालं आणि आज जे स्वरूप आहे ते गुप्त काळामध्ये सुरुवात झालं. कारण पुराणांचं लिखाण खूप चांगल्या प्रकारे व्हायला लागलं आणि लोक त्या मार्गाला जायला लागले. त्याच्या आधी बुद्धाच्या आधी जी अज्ञेयवाद होता,
अकर्मी वाद होत आहे, ह्या ज्या वाद होत्या, अजित केसकंबल, संजय पट्टपुतीन, निगट्ट नागग्रंथ वगैरे असे बुद्धांनी 5 गुरु केले होते. त्यातले हे 3 गुरु आहेत आणि त्यांचं तत्त्वज्ञान त्याला पटलं नाही म्हणून त्यांनी स्वतःचा विचार केला आणि जी काही बोधी प्राप्त झाली आणि स्वतःचं वेगळं तत्त्वज्ञान निर्माण केलं. तर ही जी लोकं आहेत यांचे वेगवेगळे संप्रदाय भारतात आलेले होते. फक्त त्यांना तेवढं मोठं कदाचित लीडर मिळालं नाही, जसं बुद्ध आणि जैन दर्शनांना मिळाला तसा लीडर मिळाला नाही. त्यामुळे ती दर्शनं किंवा ते विचार पुढे आले नाहीत. पण असे विचार भारतात होते आणि त्या विचारांप्रमाणे पण काही काही मूर्ती तयार झालेल्या आहेत. म्हणजे वेरूळमध्ये एक लेणं आहे जे तांत्रिक लेणं आहे संपूर्णपणे. आणि म्हणजे रजनीशांचा जो संभोगातून समाधीकडे हा जो विषय आहे ते तांत्रिक लोक तो विषय हे करायचे. तसं एक लेणं वेरूळमध्ये आहे सिद्धू धर्माचं. वेरूळमध्ये 3ही धर्मांची लेणी आहेत. 12 लेणी बुद्ध धर्मांची आहेत, साधारण 8 लेणी हिंदू धर्माची आहेत आणि उरलेली जैन धर्माची आहेत. जे कैलास लेणं जे प्रसिद्ध हिंदू धर्माचं आहे ते द्राविड शैलीचं मंदिरच आहे. आणि तशा पद्धतीने ती मूर्तीपूजा भारतात म्हणजे हिंदू धर्मामध्ये वाढायला लागली, ज्याला आज आपण हिंदू धर्म म्हणतो त्याच्यात. आणि तशा पद्धतीने देवळं यायला लागली. आता नागर शैलीतल्या देवळांना प्रासाद म्हणतात आणि ती एवढी उंच करण्याचं कारण इतर सामान्य जनतेपेक्षा तो कोणीतरी श्रेष्ठ आहे देव, त्यामुळे ती देवळं तशा पद्धतीने केलेली आहेत. आणि द्राविड शैलीतल्या देवळांना विमान म्हणतात. विमान म्हणजे आपलं उडणारं विमान नाही, त्याला विमानच म्हणतात. चालुक्यांप्रमाणेच पल्लव राजांची मामल्लपूर किंवा काय नाव त्याचं महाबलीपुरम येथे देवळं आहेत. पल्लव राजांची देवळं ही साधारण 6व्या शतकातली आहेत. आणि तिथे पांडव रथ म्हणून 5 देवळं आहेत. आणि त्यांना पांडव रथ का म्हणतात माहीत नाही, कारण तसा डायरेक्ट संबंध किंवा पांडवांच्या मूर्ती त्यात आहेत अशातला भाग नाही. इनफॅक्ट महेंद्रवर्मन किंवा मामल्लाचीच मूर्ती त्यात आहे, तो स्वतःचं मान कापून चंडिकेला अर्पण करतो आहे अशी एक मूर्ती त्यात आहे. पण ती रथ जी आहेत, जी 5 रथ आहेत किंवा 6 रथ आहेत, ती एकपाषाणी मंदिरं आहेत. एकपाषाणी मंदिर म्हणजे एक अख्खा मोठा खडक घेऊन तो खडक वरनं कोरत खाली येतात आणि त्या एका खडकातनं ते मंदिर तयार केलं, म्हणजे कोरून ते मंदिर तयार केलं. अशी एकपाषाणी मंदिराचं सर्वात प्रचंड मोठं उदाहरण म्हणजे वेरूळचं कैलास लेणं, हे जे एकपाषाणी मंदिर आहे जे वरनं कोरत खाली आलं. तर त्याच्याबद्दलही थोडासा आक्षेप घेता येतो की त्यांनी बाजूची जागा मोकळी का नाही केली, कारण आज ते मंदिर खूप अंधारं झालं आहे आणि त्यातली शिल्प नीट दिसत नाहीत, कारण ते असं खड्ड्यात गेल्यासारखं झालं आहे. किंवा तसाच प्रकार थोडासा कांगडामध्ये हिमाचल प्रदेशामध्ये झालेला आहे. पण तिथली मंदिरं डोंगराच्या एका बाजूला असल्यामुळे त्याला बऱ्यापैकी प्रकाश मिळतो. हा दोष जरी पूर्वीचं मंदिर असलं तरी महाबलीपुरमच्या मंदिरांमध्ये नाही आहे, कारण ती 4ही बाजूनी मोकळी मंदिरं आहेत आणि 5ही रथ आहेत. आणि तिथेही आपल्याला ह्या मंदिर स्थापत्याचे वेगवेगळे टप्पे बघायला मिळतात. प्रत्येक रथ हा वेगळ्या विधानाचा म्हणजे प्लॅनचा आहे आणि वेगळ्या छताचा आहे. म्हणजे द्रौपदी रथ म्हणून जो रथ आहे तो अगदी साधा सिंपल एखाद्या झोपडीसारखा आहे. म्हणजे त्याचा जर फोटो बघितला तर आपल्या डोळ्यासमोर जी झोपडी चित्रांमध्ये जुन्या ह्याच्यात येते तशीच आहे. चौकोनी चौरसाकृती चौथर आहे, त्याच्यावरती उभ्या भिंती आहेत आणि असं छप्पर निमुळतं होत गेलेलं छप्पर, इतकं सिंपल स्ट्रक्चर आहे. जे नकुल सहदेवाचं मंदिर आहे ते चापाकृती स्ट्रक्चर आहे. चापाकृती म्हणजे जो बौद्ध विहार आहेत ते असे गोल घोड्याच्या नालेसारखा आकार, फक्त नाल लांबवत नेलेला असा जो चाप असतो त्या आकाराचं ते विधान आहे. आणि त्याच्यावरती अर्थात छप्पर, त्यामुळे असं गोल करायला लागलेलं आहे त्यांना, ज्याला असं गुंबट केलेलं असेल, ज्याला गजपृष्ठ छप्पर असं म्हणतात. म्हणजे हत्तीच्या पाठीसारखं ते छप्पर आहे अशा टाईपचं. किंवा बऱ्याच ठिकाणी आपल्याला मोठे मोठे शेड्स दिसतात ज्याच्यावर असं गोल पत्र्याचे शेड्स असतात, तसं ते छप्पर आहे. युधिष्ठिर आणि अर्जुनाचे रथ आहेत ते आयताकृती रथ आहेत. म्हणजे त्याला शाला शब्द वापरला जातो आणि ह्याला कुट शब्द वापरला जातो चौरसाकृती याला. शाला हा शब्दसुद्धा शाल वृक्षापासून आलेला आहे संस्कृतमधल्या, कारण शाल वृक्षाचे ते खांब उभारले जायचे आणि ते आयताकृती मंदिर व्हायचं, त्याच्यावरनं शाला हा शब्द आला आहे. म्हणजे आपण गोशाला मधुशाला वगैरे शब्द वापरतो, पण तो शाला शब्द तिथनं आलेला आहे. तर तसे ते रथ आहेत, त्यामुळे तिथे ते वेगवेगळे टप्पे मिळतात. मग भिंतीवरचं तिथे वेगवेगळ्या पद्धतीचं चित्रण त्यांनी वेगवेगळ्या देवतांचं आणि मूर्तींचं अंकन केलेलं आहे. या गोष्टी त्या पल्लव राजाच्या ह्याच्यात दिसतात. आणि मग त्याचं परिपूर्ण मंदिर जे पल्लव शैलीचं किंवा द्राविड शैलीतल्या पल्लव या उपशैलीचं जर बघायला झालं तर कांचीपुरमचं जे
मंदिर आहे मोठं, सगळ्यात मोठं, की ज्याचं साधारण ज्याच्या स्ट्रक्चरवरनं वेरूळचं कैलास लेणं बांधलेलं आहे ते स्ट्रक्चर हेही परिपूर्ण द्राविड शैलीचं मंदिर तिथलं कांचीपुरमचं आपल्याला सांगता येईल. दुसरा एक थोडासा विचार ह्याचा करायला लागतो की जो मोठा विषय आहे की मंदिरांवरती मिथून किंवा मैथून शिल्प कशी आली, की देऊळ तुम्ही बांधताय आणि तिथे तुम्ही स्त्री पुरुषांची समागम करणाऱ्याची पण चित्र आहेत. म्हणजे खजुराहोचं मंदिर बघितलं तर ॲक्च्युअल समागम करण्याची शिल्प काढलेली आहेत. अशी शिल्प मंदिरांवर का यावीत, त्याच्याबद्दल बरंच वेगवेगळे विचार लोकांनी मांडले की ह्या ऐहिक गोष्टीपासून तुम्ही बाहेर त्या ऐहिक गोष्टी बघा आणि मग आत शिरा आणि मग तुम्ही यातनं बाहेर पडा आणि भौतिकातनं अधिभौतिकात जा, हा एक विचार त्यामध्ये होता. दुसरा विचार असा होता की ही नॅचरल गोष्ट आहे मानवासाठी, त्यात एवढं लाजण्यासारखं काय आहे. आणि भारतीय समाज ॲक्च्युअली ओपन होता, म्हणजे असं नाही आहे की आपल्याला जे वाटतं तसं काही नव्हतं. पूर्वीच्या काळच्या साहित्यांमधलेही वर्णनं जर बघितली तर तुम्हाला त्यात दिसून येतील. आणि फक्त खजुराहोला अशी शिल्प आहेत का, तर तसं नाही. कैलास लेण्यातही तशी शिल्प आहेत, कोणार्कमध्ये तशी शिल्प आहेत, भुलेश्वर मंदिरामध्ये तसं शिल्पे आहेत, बहादूरगडावरती महाराष्ट्रात जे आहेत तिथे शिल्प आहेत, राणी की बावमध्ये तशी शिल्प आहेत. म्हणजे ते फार काही विशेष लोकांना वाटत नव्हतं आणि त्यामुळे त्याच्याकडे आपणही त्याच नजरेने बघायला पाहिजे ॲक्च्युली. आणि ह्या जे मसरी माटेंचं पुस्तक माझ्याकडे आहे त्यात त्यांनी असाच विचार मांडला आहे की पाश्चात्य पंडितांनी आणि बऱ्याच मधल्या ज्यांनी उगीचच हा विचार आपल्या डोक्यात भरवून दिलेला आहे की आपण ऐहिक संस्कृतीमध्ये जात नाही आणि आपण फक्त पारमार्थिक आणि ह्याच्यामध्येच भारतीय संस्कृती होती आणि सुख आणि ह्याच्यापासून पळून जाण्याची आपली वृत्ती होती. तर तसं काहीही नाही आहे, हा त्यांनी विचार मांडलेला आहे. आणि तो त्यांनी देवळांवरती अंकित करून ठेवलेला आहे की असं नव्हतं. लोक समाज चालणार कसा त्याशिवाय, जर गृहस्थाश्रमी लोक नसतील तर समाज चालणार कसा, जर संन्यासी सगळे झाले तर समाज आणि इकॉनॉमीच पुढे जाणार नाही. त्यामुळे गृहस्थाश्रमी लोक पाहिजेतच आणि या सुख घेणारी लोक पाहिजेतच. चार्वाक विचारधाराही तेव्हापासून आपल्यापर्यंत चालत आलेलीच आहे. तो म्हणतोच स्पष्टपणे की यावत जीवेत सुखम जीवेत. तर तो विचार त्यामध्ये आहे. त्यामुळे त्या दृष्टीनेच त्या मंदिरांकडे बघितलं पाहिजे की मैथून शिल्प ह्याच्यावर काय यावे. आणि अतिशय सुंदर शिल्प आहेत, म्हणजे जर तुम्ही त्या नजरेने बघितलं तर ते शिल्प सुंदर वाटतात. त्यांच्यावरचे भाव आणि ह्या गोष्टी खूप सुंदर आहेत. साहित्यांमध्येही अशीच वर्णनं आहेत. म्हणजे एक गमतीशीर उदाहरण द्यायचं झालं तर माझ्या भावाने पण इंडॉलॉजी केली आहे, तो आर्किटेक्ट आहे. तो आणि त्याचा मुलगा एकदा गाडीतनं गावावरनं परत येत होते आणि गीत गोविंद हे जे राजशेखरचं काव्य आहे त्याच्यावरती रेडिओवरती प्रोग्राम चालू होता आणि ते ऐकत येत होते. आणि त्याचा मुलगा त्यावेळी साधारण 11वी-12वीत होता. तो एकदम बोलून गेला, बाबा हे तर सॉफ्ट पॉर्न आहे. इतकं त्यात स्पष्ट वर्णन आहे गीत गोविंदमध्ये. त्यामुळे असं काही वाटण्याचं कारण नाही आहे की, आणि तीच ऑब्व्हियसली शिल्पकारांनी मंदिरांवर त्या पद्धतीची शिल्प आणलेली आहेत. म्हणजे त्यात काही किंवा सातवाहनकालीन गाथा सप्तशती किंवा गाहा सत्सतीमधली जी वर्णनं आहेत तीसुद्धा खूप ओपन आणि व्यवस्थित वर्णन आहेत. म्हणजे त्यात कुठेही काही हे त्यांनी कुठे ठेवलेलं नाही आहे. तीच हे आपल्या शिल्पांवरती येत आहे. आणि ही शिल्प फक्त भारतात नाही, सर्व जगांमध्ये आहेत. म्हणजे रोममधल्या चर्चेसमध्ये सुद्धा तुम्हाला अशा पद्धतीची चित्र आणि शिल्प दिसतील. त्यात काही विशेष काही नाही आहे. म्हणजे त्यात माझ्या मते अजून काही प्रश्न असतील तर विचारा, बाकी तसं सांगून झालेलं आहे. आज तर राम मंदिरापासून ते भारतातल्या अनेक मंदिराचा अतिशय चांगला आढावा तुम्ही घेतला, खूप चांगली माहिती दिली. धन्यवाद. धन्यवाद. थोडे मला एकच प्रश्न आहे, कर्नाटकामध्ये पांडुरंग बरेच वर्ष तिकडे गावाला विठोबा. कर्नाटकामध्ये मुसलमानांच्या आक्रमणामुळे महाराष्ट्रात त्या विठोबा तिकडे होता. तिथे जे मंदिर आता आहे तिथं त्या खांबाला हात लावला की वेगवेगळे ध्वनी पेटीचा तबल्याचे, त्याचा रस सांगू शकाल आहे. तिथे काही ठिकाणी बऱ्याच मंदिरात ॲक्च्युअली हे आवाज येतात की ज्यातनं आपण ते आवाज ॲक्च्युअली आपल्या मनामध्ये ठेवलेले आहेत की ते सारेगमपदनिसा हे येतो. कारण कुठल्या पट्टीतला आवाज हे कसं कळणार, आपण त्या डोक्यात ठेवले पण आवाज येतो त्यातनं. म्हणजे त्या बाबतीत वेगवेगळे आवाज येतात. गोल घुंबट जे आहे तिथे पण तो आवाज येतोच. आणि एक हा विषय आल्यामुळे अजून एक गोष्ट जाता जाता सांगून जातो की राजाश्रय संपल्यानंतर, म्हणजे मुसलमानी आक्रमण चालू झाल्यावर राजाश्रय संपला, त्यानंतरही भरपूर मंदिरं बांधली गेली आहेत. आणि ती सगळी मंदिरं आज ज्याला आपण क्राऊड फंडिंग म्हणतो त्या पद्धतीने बांधली गेली आहेत. आणि त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे पंढरपूरचं विठ्ठल मंदिर.
पंढरपूरचं विठ्ठल मंदिर हे क्राऊड फंडिंगने बांधलं गेलेलं आहे, किंवा तेर किंवा तगर जे उस्मानाबाद जिल्ह्यात मोठं व्यापारी केंद्र होतं पूर्वीचं, तिथली जी मंदिरं आहेत ती सगळी क्राऊड फंडिंगने बांधली गेलेली आहेत. 84चा शिलालेख म्हणून एक शिलालेख प्रसिद्ध आहे जो पंढरपूरच्या देवळात आहे. आपल्या दुर्दैवाने लोकांनी भक्ती हे की त्याला पाठ घासली की हे पुण्य मिळतं याने त्याला पाठ घासत होती लोक, त्यामुळे तो पुसला गेलेला आहे. पण त्याच्यावरती त्या मंदिरासाठी देणगी दिलेल्या प्रत्येक माणसाचं नाव होतं. आणि गंमत अशी आहे की आता मला एक्झॅक्टली आकडा आठवणार नाही, पण 73 किंवा 74 नंबरवरती रामदेव रायाचं नाव आहे. म्हणजे तो सम्राट असला तरी त्यांनी देणगी ज्या क्रमाने दिली आहे त्याच क्रमाने नावं कोरलेली आहे. शरद पवारने देणगी दिली म्हणून त्याचं नाव वरती नाही आहे, किंवा देवेंद्र फडणवीसांनी देणगी दिली म्हणून त्याचं नाव वरती नाही आहे, त्याचं नाव खालीच आलेलं आहे. त्याच्यात ते हेमाद्री पंडिताचं पण नाव त्या लिस्टमध्ये आहे की त्यांनी त्या मंदिरासाठी देणगी दिली, पण तेही खालीच आहे. म्हणजे सगळ्यात पहिलं नाव अगदी फुटकळ काहीतरी त्यावेळचे 1 रुपया किंवा 1.5 आणा दिलेलं असेल त्याचं नाव पहिल्यांदा आलेलं आहे, आणि या सम्राटाचं नाव 70-75व्या स्थानावर आलेलं आहे. क्राऊड फंडिंग ही खूप त्यावेळची कन्सेप्ट होती. तीच ह्याच्यात कारल्याच्या लेण्यांमध्ये दिसतात, भाज्याच्या लेण्यांमध्ये दिसतात की क्राऊड फंडिंगने आलेले आहेत, सामान्य लोकांनी देणग्या दिलेल्या आहेत. ग्रीक लोकांच्या भरपूर देणग्या आहेत, इराणी लोकांच्या, शक लोकांच्या भरपूर देणग्या आहेत. म्हणजे असं नव्हतं की ते देणग्या देत नव्हते, कारण ते शेवटी भारतीय संस्कृतीमध्ये सामावले गेलेले होते. ते स्वतःला वेगळे हळूहळू मानेन असे झालेले होते. अहिल्याबाई होळकरांनी बऱ्याच मंदिरांचा जीर्णोद्धार केला. त्यांनी स्वतः नवीन मंदिरं नाही बांधलेली. म्हणजे नेमावरला, ज्याला नर्मदेचं नाभिस्थान म्हणतात, तिथे परमार राजांचे बांधलेलं देऊळ आहे, जे नागरशैलीचं देऊळ आहे, चांगलं देऊळ आहे, त्याचा जीर्णोद्धार त्यांनी केलेला आहे. कैलास लेण्याचा जीर्णोद्धार त्यांनी केलेला आहे. बरेचसे घाट वगैरे त्यांनी बांधले. हां, घाट जास्त बांधले. आणि म्हणजे टीका करण्याचा उद्देश नाही अहिल्याबाई होळकरांवर, कारण त्यांचा उद्देश चांगलाच होता. पण कैलास लेण्याचं किंवा इतर काही लेण्यांचं जीर्णोद्धार करताना त्यांच्या एक गोष्ट लक्षात नाही आली, किंवा त्यांच्या लक्षात आली नाही म्हणण्यापेक्षा त्यांनी ज्यांना काम आउटसोर्स केलेलं होतं त्यांच्या लक्षात न आल्यामुळे बरेच लेख पुसले गेले. कैलास लेण्यातले लेख शिलालेख नव्हते, ते रंगवलेले होते, ते लेख पुसले गेले कारण त्यांनी व्हाईट वॉश करून टाकलं त्याला. तर अशा काही गोष्टी झालेल्या आहेत, पण ते थोडंसं दुर्दैव आहे, कारण त्यांचा उद्देश ऑब्व्हियसली नक्कीच चुकीचा नव्हता. म्हणजे त्यांनी खूप मोठं काम करून ठेवलेलं आहे, यात काही वादच नाही. हे जे स्ट्रक्चर आहे हे आम्ही काही बदल केलेला नाही. म्हणजे वानर आणि ते पोपट ते आम्ही फक्त रंगवले. तर याच्याविषयी काही म्हणजे असंच का? मंदिराची जी गर्भगृह होतं त्याच्या भोवती अशा शाखा असायच्या पूर्वी, म्हणजे त्याला वेतशाखा म्हणतात. ही वेतशाखा आहे, ही वेलबुट्टीसारखी किंवा पानं आणि छोटीशा फुलांची ती शाखा आहे. त्याच्यानंतर एक व्याल शाखा असायची की ज्यामध्ये असे चित्रविचित्र प्राणी असायचे. म्हणजे खरे प्राणी नाही, माणसाचं शरीर आणि सिंहाचं हे. ही पण ग्रीक संस्कृतीतनंच भारतीयांनी स्वीकारलेली आहे, ग्रीक नाही सॉरी इराणियन संस्कृतीतनं भारताने स्वीकारलेली पद्धत आहे. किंवा घोड्याचं शरीर आणि सिंहाचं तोंड, त्यात शार्दूल व्याल पण असायचे, म्हणजे वाघाचं शरीर आणि घोड्याचं तोंड, किंवा बैलाचं शरीर आणि घोड्याचं तोंड, अशा पण शाखा आहेत. काही खूप छान शिल्प आहेत की बृहदेश्वर मंदिरावरती एक खूप सुंदर शिल्प आहे की ज्यात एकच शरीर आहे, एका बाजूला सिंह आहे, एका बाजूला हत्ती आणि एका बाजूला बैल आहे, पण शरीर एकच आहे. म्हणजे त्या लोकांनी किती विचार करून ह्या गोष्टी केलेल्या आहेत हे आपल्या लक्षात येतं. एक खूप छोटंसं उदाहरण देतो कैलास लेण्यामधलं. तिथे कल्याण सुंदरम म्हणून शिल्प आहे. कल्याण सुंदरम म्हणजे शिवपार्वतीच्या विवाहाचं शिल्प आहे. आणि पाणीग्रहण करण्याचं शिल्प आहे. म्हणजे पाणीग्रहणाचा जो विधी असतो लग्नातला की नवऱ्याचा हात खाली असतो आणि नवरीचा हात वर असतो, पण त्या शिल्पामध्ये एक वैशिष्ट्य असं आहे की पार्वतीचा हात खाली आहे आणि शिवाचा हात वरती आहे. तर असं का केलं असावं? तर देगलूरकर आणि यांचं म्हणणं असं आहे की शिवपार्वतीच्या लग्नात शिव भणंग होता, तो जंगलात राहायचा आणि स्मशानात राहायचा, त्याला लग्न करायचं नव्हतं. पुढाकार पार्वतीने घेतलेला आहे म्हणून तिचा हात खाली आहे की तीच पाणी ग्रहण करते शिवाचं, हे त्या शिल्पकाराला त्या शिल्पातनं सूचित करायचं आहे. पण शेवटी पार्वती स्त्री आहे, त्यामुळे ती पाणी ग्रहण करताना लाजली आहे, त्यामुळे तिचा एक अंगठा असा दाबला गेलेला आहे. तो दाबला गेलेला अंगठा त्या शिल्पामध्ये स्पष्ट कळतो. इतके बारीक बारीक गोष्टी त्या शिल्पात आहेत. वेरूळमधलं रावणाचं गर्वहरण हे शिल्पावरती तर तासभर बोलता येईल, इतके बारकावे त्या शिल्पात आहेत. अतिशय सुंदर शिल्प आहे. कधीही वेरूळला गेलात तर त्या शिल्पासमोर उभं राहून
फक्त विचार केला तरी तुम्हाला त्यातल्या असंख्य गोष्टी दिसतील. अतिशय सुंदर शिल्प आहे. म्हणजे आमच्या इंडॉलॉजीची जेव्हा अभ्यास सहल वेरूळला नेली होती, आम्ही 1 तासभर ते शिल्प बघत होतो. इतकं फरक त्या शिल्पामध्ये आहे, इतके बारकावे त्या शिल्पात त्या काळातल्या ह्यांनी केलेले आहे. म्हणजे ती बाई पलटी आहे, तर पलटांना ती अशी एकदम वळाल्यावर तिची वेणी जी बाजूला सरकेल इतका बारकावा त्या शिल्पात आहे. पण त्या नजरेने आपण शिल्प बघत नाही, कारण ती दृष्टी नसते. माझ्या 2 वर्षाच्या MA मला ती दृष्टी सुदैवाने मिळालेली. बाकी मला काही प्रचंड कळतं अशातला भाग नाही, कारण हा समुद्र आहे, त्यातनं एक तपेलीभर मी त्या MA 2 वर्षात शिकलेलो आहे. इतका प्रचंड हा विषय आहे. आता आपण म्हणतात की कमोडियाचं मंदिर पूर्ण मंदिर आहे, पण तिथं कुठल्याही मंदिरात देवाची मूर्ती नाही. ते असं का? बाहेर सगळीकडे शिल्प आहे, पण मंदिराच्या आत नाही. ते बुद्धिस्ट लोकांनी ते हे केलं, मंदिर म्हणजे आपल्या मूर्ती काढून टाकल्या असं सांगितलं जातं. तर ते खूपच खरं आहे. थोडीशी शक्यता ती आहे. आणि थोडी दुसरी शक्यता अशी आहे की तुम्ही जर बालीला गेला असाल तर बालीलाही भरपूर हिंदू देवळं आहेत आणि कुठल्याही देवळात मूर्ती नाही आहे. बाहेर सगळीकडे आहे गणपती नाही, हां, त्या मूर्ती आहेत सगळ्या, पण देवळात मूर्ती नाही आहे. कारण कदाचित ही कल्पना त्या राजांच्या, खमेर राजे होते ते, त्यांच्या याच्यात असेल की हा निर्गुण निराकार आहे. ह्या ज्या बाकी मानवी अंकन आहे ते ठीक आहे, म्हणजे ते मानवी स्वरूपातलं अंकन ठीक आहे, पण शेवटी परमेश्वर हा निर्गुण निराकार आहे. बालीमध्ये जो हिंदू धर्म आहे अजून टिकून राहिलेला, तो निर्गुण निराकार देव मानतो. त्यामुळे तिथल्या देवळांमध्ये मूर्ती नाही आहे. बाहेर नक्षीकाम आहे, पण देवळात मूर्ती नाही आहे. आणि तिथे अजूनही चातुर्वर्ण पाळला जातो. आणि तिथली नावंही अजूनही तशीच आहेत. ते बीफ खातात बाय द वे, पण त्यात चातुर्वर्ण पाळला जातो. पण सांगायचं कारण की या कमानी आहेत, या कमानी सुद्धा पहिल्यांदा नव्हत्या. त्यांनी मागे लागून या सर्व कमानी घडून घेतल्या. त्यावेळेला मला माहीत होतं की बाबा यंदा इथे कमानी पाहिजे, म्हणून मग त्या अगोदर स्ट्रक्चरमध्ये आम्ही त्याच्यात बार टाकून ठेवलं ते. आणि मग जेव्हा कमानी जेव्हा झाल्या तेव्हा मग त्यांचं डोकं अजून काय चालायला लागलं की हा जो गोल आहे तिथे मला चौकोनी पाहिजे. त्याच्यावर त्यांचं खूप बोलणं चालायचं, पण ते तसंच राहून गेलं. पण त्यांचा सांगायचा उद्देश असा की मंदिर म्हणजे कसं स्वच्छ पाहिजे. आता पुरीला सुद्धा लिंगराज मंदिर आहे, इतकं सुंदर मंदिर आहे, पण बाहेर सगळं निर्माल्य, कचरा, घाणेरडं, दही दूध सगळं घातलेलं. पण म्हणजे दत्तात्रय बाळासाहेबांच्या बाबतीत विचारलं तर सगळं मंदिर कसं स्वच्छ पाहिजे. हा कडापा टाकला त्यावेळेस सुद्धा त्यांचं म्हणणं होतं की एकदम पूर्वीसारखं सगळे दिसलं पाहिजे. असं त्यांचं असल्यामुळे हे आपल्याला आत्ता जे दिसतंय स्वरूप, हे आत्ता त्यांच्या आणि त्यांच्या वडिलांच्या प्रेरणेमुळे झालं. तर ही माझी बहीण आहे, ही जागा त्यांची आहे. खरं मी आपल्या आत्ता इथे येऊन बसलो आहे, पण हा भाग वेगळा. दुसरी गोष्ट अशी की यांनी आता सांख्यदर्शनाचं सांगितलं. सांख्यदर्शनामध्ये जगाची उत्पत्ती झाली हे बरोबर आहे. ब्रह्मदेवाचे 5 मुलं, त्याच्यातला काश्यप हा त्याचा नातू, आणि काश्यपाला 31 बायका होत्या. त्याच्यापैकी 11 बायकांच्या मधून म्हणजे आता हे मला प्रश्न विचारू नका कसं झालं, पण त्यापासून सगळी जगाची उत्पत्ती झालेली. म्हणजे आपण म्हणतो यमाचा रेडा, ज्यावेळेला रेडा असेल त्यावेळेस तिथे म्हशी असणारच. तर त्या म्हशी सुद्धा कशा उत्पन्न झाल्या ते सुद्धा त्याच्यात त्यांनी सांगितले. हा एक दुसरा मुद्दा. नंतर तिसरा मुद्दा असा की आपण जेव्हा मंदिरात येतो त्या आपली मंदिराची संस्कृतीची कल्पना अशी आहे की परमात्म्याशी आत्मा भेटायला येतो, म्हणून आपण मंदिरात येतो. नाहीतर आता भोगचं जेव्हा दफन झालं तेव्हा ते बॅसॅलिकामध्ये झालं आणि त्यांच्या तिकडे चर्चला कॅथेड्रल म्हणायचे. तर बॅसॅलिकामध्ये हे त्यांचे जे संत असतात त्यांचंच फक्त दफन होतं. बाकीचे सामान्य लोकांचं जे दफन होतं ते कॅथेड्रलमध्ये म्हणजे चर्चच्या बाजूला ग्रेव्ह असते त्याच्यात होतं. असा एक भाग आहे. मामाने आर्किटेक्ट असल्यामुळे इथे जेव्हा नवीन मंदिर बांधायचं होतं तेव्हा त्याने खूप मेहनत घेतलेली, त्याच्यासाठी त्याचे परत एकदा आभार.
करमरकर हे हाडाचे शिक्षक आहेत. त्यांनी अत्यंत अवघड विषय सोपा करून शिकवला आणि आम्ही प्राध्यापक लोक म्हणजे अत्यंत सोपे विषय अवघड करून शिकवत असतो. तर हा आम्हा दोघांमधला फरक आहे. आज इथे जे श्रोते हजर आहेत ते भाग्यवान आहेत आणि मी स्वतःलाही भाग्यवान समजतो. या रस्त्याने अनेकदा जात होतो. आता माझं वय 53 पूर्ण होईल या 13 तारखेला. तर या मंदिराच्या आतमध्ये यायला 54 वर्ष जावी लागली. आणि खरं म्हणजे पुण्याची अवस्था अशीच आहे. अनेक लोकांना अनेक ऐतिहासिक स्थळं असतात, माहीत नसतं. इथं वरदानंद भारतींचा फोटो लावलेला आहे. माझ्या सुदैवानं मला त्यांना भेटायची संधी मिळाली होती. मी जेव्हा गेलो तो फलटणच्या पुढे गोंदवल्याला, तर मी त्याच्यावरती एक लेख लिहिला, भक्तांच्या हृदयावरती गोंदलं गेलेलं गोंदवले. मी पत्रकार झालो तो जस्ट. पत्रकारांना असं वाटतं असतं पत्रकार झाले आपण सगळं जग सुधारवणार आहोत. दुसऱ्या दिवसापासून आपण लिहिलेल्या बातम्यांनी जग सुधारेल, मलाही तसंच वाटत होतं. माझा तो भ्रम लगेच पिटला ती गोष्ट वेगळी. त्यांनी मला 10 मिनिटं भेटायला दिली होती आणि त्यांच्या खोलीच्या बाहेर शेकडो त्यांचे आम्ही थांबलेले होते आणि मी खोलीच्या आतमध्ये गेलो तर ते माझ्याशी जवळजवळ 1 तासभर बोलत होते. तसंच मला अहमदनगरच्या क्षीरसागर महाराजांना भेटायला मिळालं. मी तसा मूळचा खूपसा नास्तिक आहे, मी मूर्ख मनुष्य, याचे मला पूर्ण जाणीव आहे. फक्त मी भाग्यवान अशासाठी आहे मला खूप विद्वान लोकांचा सहवास मिळाला, त्याच्यापैकी तुम्ही पण माझ्यासमोर बसलेला आहात. तर मी वरदानंद भारतींना मी भेटलो आणि ते माझ्याशी तासभर बोलत होते. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा. खूप वेळ वाया गेला असणार त्यांचा. तर साधारणतः 55व्या मिनिटाला ते मला असं म्हणाले की बाळ तू खूप मोठा होणार. तर मी जोरजोरात हसायला लागलो. त्यांचा एक शिष्य पलीकडे बसलेला होता. तो म्हणाला तुम्हाला एवढे मॅनर्स नाहीत का, तुम्ही जोरजोरात का हसताय. तर मी म्हटलं मी वरदानंद भारतींना आयुष्यात पहिल्यांदा खोटं बोलताना ऐकलं. तर ते म्हणाले ते काय खोटं बोलले. तर ते म्हणाले की तुम्ही आता तू खूप मोठा होणार. तर त्यांचं वाक्य अजिबात खरं ठरू नये अशी मी गेली 53 वर्ष काळजी घेत आहे. तर तो फोटो पाहिल्या मला त्याची आठवण झाली. दुसरं श्रीरामांकडून शिकायचं काय, तर वाल्मिकी रामायणातला एक अप्रतिम श्लोक आहे. तो श्रीरामांच्या जीवनाचा खरं म्हणजे संदेश आहे. युद्ध जिंकल्यानंतर विभीषण श्रीरामांना आग्रह करतात की तुम्ही इथेच राहा. तर तेव्हा डावीकडे लक्ष्मण उभा आहे आणि श्रीराम लक्ष्मणाला म्हणतात अयमेव लक्ष्मणा अपि स्वर्णमयी लंका न मे रोचते जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि घरी असे. की सोन्याची लंका किती ग्रेट असू देत, किती मोठी असू देत, परंतु आपलं जन्मगाव जे आहे, आपली जी जननी जन्मभूमी आहे ती स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे. तर त्या खऱ्या रामायणाचा सगळ्यात महत्वाचा संदेश काय आहे, तर आपलं आयुष्य मातृभूमीसाठी आपण अर्पण केलं पाहिजे. हा संदेश शेकडो वर्षांपूर्वी श्रीरामांनी आपल्याला दिला आणि तो आचरणात आणण्याचं काम आपण सगळे करत आहोत. काही लोक नाईलाजास्तव करतात, म्हणजे परदेशात तर बोलवलंच नाही तर मग जाणार कसे, त्यामुळे ते देशामध्ये राहतात. तर डोळे मात्र पहिलं तिरायला लागलेले असतात. काही लोक अपवाद आहेत, तुम्ही अपवाद आहात. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, मूर्तींचा जो विषय निघाला, तर वाल्मिकी रामायणामध्ये गोष्ट लिहिलेली आहे की दशरथ श्रीरामांना आपल्या एका शाळेमध्ये घेऊन जातात आणि तिथे त्यांच्या सगळ्या पूर्वजांचे पुतळे आणि चित्र काढलेले आहेत आणि ते त्यांना संपूर्ण आपल्या सगळ्या पूर्वजांची माहिती देतात. याचा अर्थ पुतळे तयार करणं, मूर्ती तयार करणं असणार. आणि दुसरं महाभारतातला एक पुरावा आहे की धृतराष्ट्राला जेव्हा कळतं की आपली 100 मुलं मारली गेलेली आहेत, तेव्हा तो म्हणतो की मला भीमाला भेटायचं आहे. त्याला श्रीकृष्ण त्या भीमाची मूर्ती, पुतळा लोखंडाचा पुढे करतात आणि मग तो धृतराष्ट्र कडकडून मिठी मारतो, त्या पुतळ्याचं चूर्ण होतं आणि मग त्याला उपरती होते. ज्या अर्थी भीमाचा पुतळा तयार केलेला आहे आणि दुर्योधन सुद्धा भीमाच्या पुतळ्यावरती गदा युद्धाचे प्रयोग करत होता, असाही महाभारतामध्ये उल्लेख आहे. याचाच अर्थ असा की मूर्तिकाम करणं, अशा प्रकारच्या मूर्ती उभारणं, याची खूप प्राचीन परंपरा आपल्या देशामध्ये असणार, त्याच्याशिवाय हे शक्य नाही. त्यामुळे हा सगळा जो इतिहासाचा दांडोळा आहे, तर हा सगळा दांडोळा या निमित्ताने घेता आला. आणि करमरकरांच्या नावामध्ये कुठेही वेलांटी उकार नाही. इथं पुढे शरद तळवळकर राहिला होते, त्यांचंही नाव असंच होतं. पुण्यामध्ये गम वन प्रकाशन आहे, त्याच्याही नावामध्ये वेलांटी उकार नाही. तर अशी सरळ मार्गी माणसं भेटली की बरं वाटतं. आणि हे मंदिर डाव्या बाजूला आहे. उन्हातून जात असताना कधीतरी सावलीमध्ये यावंसं वाटलं तर राहळकर मंदिर आपली वाट पाहत आहे. तुम्हा सर्वजण तुम्ही इथं आलात, तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद. आणि ते त्यांचा मनाचा मोठेपणा दाखवून आता ते आपल्या सर्वांसाठी प्रसादाची व्यवस्था त्यांनी केलेली आहे. तर तो प्रसाद घेतल्याशिवाय कृपा कोणी इथून जायचं नाही. तुम्ही सगळे इथं आलात, मनपूर्वक धन्यवाद. पुन्हा एकदा सांगतो, आपले बहुतेक म्हणाले की तुम्ही या घरात पण राहता, हेही कधी कधी लक्षात ठेवा. रविवार हा सुट्टीचा दिवस असतो, तर मी ते मनावर घ्यायचं ठरवलेलं आहे. श्रीरामांकडून आपण काय शिकलो, तर एक पत्नीव्रत भूषण रामा, मला नको दुसरे. तर मला ते एकदम आठवलं. तर तुम्हा सर्वांना धन्यवाद. परत एकदा सगळ्यांचे आभार मानतो, तुम्ही उपस्थित राहिले त्यामुळे तुमचे सर्व प्रेक्षकांचे आभार, तसेच राऊत सरांचे, पोटे सरांचे आणि नितीनचे सर्वांचे आभार मानतो. मामा माझा म्हणजे जरी मामा असला
तरी तो म्हणजे याच्यासाठी मदत केली म्हणून आणि इथं उपस्थित राहिला म्हणून मामासाहेब म्हणजे अशोक बर्वे यांचे पण आभार मानतो. धन्यवाद. आजचा हेरिटेज वॉक्स तुमचा असं मी अशा विनंती करेन की एक प्रदक्षिणा मारली की तुम्हाला गाभा